गुड मॉर्निंग एव्हरीवन. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये लास्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा पॉईंट आपण चालू केला होता आणि तोच पॉईंट आज आपण कंटिन्यू करतो आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन लास्ट लेक्चरला आपण 4 मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण कंप्लीट केल्या होत्या. आज आपण पाहतोय 5 नंबर मेथड फ्रॉम ॲसिड क्लोराईड. मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये 5 नंबर मेथड आहे फ्रॉम ॲसिड क्लोराईड बाय हायड्रोलायसिस. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या मेथडमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन करायचं आहे. कशापासून करायचं आहे तर ॲसिड क्लोराईडपासून करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, याचं आपल्याला हायड्रोलायसिस करायचं आहे. ॲसिड क्लोराईड. तर ॲसिड क्लोराईड आपण जनरली कसं लिहितो, तर ॲसिड क्लोराईड आपण जनरली RC डबल बॉन्ड OCl दिस इज ॲसिड डेरिव्हेटिव्ह. आपण स्टार्टिंगलाच पाहिलं ॲसिड डेरिव्हेटिव्ह कोणकोणते आहेत ते. ॲसिड क्लोराईड हा ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे कार्बोक्सिलिक ॲसिड आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, RC डबल बॉन्ड OOH. ओके, हा फक्त OH रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी Cl अटॅच करा अँड दिस इज कॉल्ड ॲसिड क्लोराईड. याला आपण काय म्हणतो, ॲसिड क्लोराईड म्हणतो. ह्या ॲसिड क्लोराईडचं काय करायचं आहे, हायड्रोलायसिस करायचं आहे. हायड्रोलायसिसचा मिनिंग काय होतो, तर हायड्रोलायसिसचा मिनिंग आहे ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटरचे ॲडिशन करायचे आहे. H2O वॉटर घेऊन काय तयार होईल आपल्याला माहिती आहे. H2 आपण कसं लिहितो, नीट लक्षात ठेवा. H2 आपण कसं लिहितो, HOH असं लिहितो. HOH यातला H आणि हा Cl, HCl बाहेर पडेल, HCl प्लस आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळेल, RC डबल बॉन्ड O. इथे हा H आणि हा Cl, HCl रिमूव्ह झाला. इथे राहिला वॉटरमध्ये राहिला OH, तो OH ह्या C डबल बॉन्ड O अटॅच करा म्हणजे Clच्या ठिकाणी काय आला, OH ग्रुप आला अँड दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलिक ॲसिड. एकदम इझी आहे. ॲसिड क्लोराईड ऑन हायड्रोलायसिस गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड. किंवा ह्याच रिएक्शनला अजून एक रिएक्शन आहे और एकतर तुम्ही काय करू शकता, ॲसिड क्लोराईडपासून जर तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करायचं असेल तर काय करायचं, डायरेक्ट ॲसिड क्लोराईडची रिएक्शन वॉटरसोबत करायची. किंवा ह्याच रिएक्शनला और आहे ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड RC डबल बॉन्ड OCl आणि ॲसिड क्लोराईडची फर्स्ट रिएक्शन करायची NaOH सोबत. NaOH म्हणजे काय, तर सोडियम हायड्रॉक्साईड. किंवा इथे तुम्ही KOH यूज केले तरी चालेल. इथे NH किती घ्यायचे, 2 NH घ्यायचे. काय तयार होईल, तयार काय होणार आहे, NH किती आहेत, 2 आहेत. ते थोडा वेळ आपण असं लिहूया NaOH. ओके, तुम्हाला समजण्यासाठी NaOH, पण डायरेक्ट तुम्ही 2 NH लिहिलं तरी चालतं. होणार काय हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार. ओके, हा तयार झाला H2O प्लस. त्यानंतर हा Na आणि हा Cl काय रिमूव्ह झाला, NaCl रिमूव्ह झाला प्लस. शिल्लक राहिले तर RC डबल बॉन्ड O शिल्लक राहिलं, RC डबल बॉन्ड O. त्यानंतर इथं राहिलं शिल्लक RC डबल बॉन्ड O आणि इथे काय शिल्लक राहिलं, हा ONA याला अटॅच करा म्हणजे हा O मायनस आणि हा Na प्लस अँड दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. जर तुम्ही ते KOH यूज केलं तर काय तयार होणार, O मायनस K प्लस तयार होणार, पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. समजलं सर्वांना. आता मी काय करतो आहे, हे जे बाय प्रॉडक्ट आहेत NaCl आणि वॉटर ते मी रिमूव्ह करतो. ओके, हे जे NaOH आहेत ते NaOH आपण असं लिहा 2NaOH. समजलं सर्वांना. हा कसा तयार झाला तो, दिस इज कॉल्ड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता याचा आपण काय करूया, परत हायड्रोलायसिस करूया. हायड्रोलायसिस म्हणजेच काय, तर ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटर आपण कसं लिहितो, नीट लक्षात ठेवा. वॉटर आपण कसं लिहितो आहे HOH. ओके, दिस इज वॉटर. आता काय तयार होणार, हा Na आणि हा OH, Na प्लस आणि हा OH मायनस. वॉटरमध्ये काय असतो, H प्लस OH मायनस असतो. हा Na प्लस आणि हा OH मायनस काय तयार होईल सांगा, NaOH तयार होईल प्लस. शिल्लक राहिलं ते मला सांगा, RC डबल बॉन्ड O मायनस आणि हा H प्लस म्हणजेच काय तयार झाला, RC डबल बॉन्ड OH अँड दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. आता हा जो H2O आहे तो मी थोडा वेळ असं लिहितो आहे. समजलं सर्वांना. तुम्ही HOH लिहा किंवा H2O लिहा, काय फरक पडत नाही आहे, एकदम इझी आहे. ह्या रिएक्शनला आपण ही काय लिहिली, ऑर रिएक्शन. दोन्हीपैकी कोणती तुम्ही लिहू शकता. नीटमध्ये आणि जेमध्ये तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवावे लागतील. थेअरीमध्ये तुम्ही कोणती एक लिहिली तरी पण चालेल. ओके, एकदम इझी आहे. ॲसिड क्लोराईड ऑन हायड्रोलायसिस गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड और ॲसिड क्लोराईड ऑन रिएक्शन विथ NaOH टू गिव्स फर्स्ट
sodium salt of carboxylic acid which on hydrolysis gives carboxylic acid. एकदम इझी आहे, याच्यामध्ये काही नवीन नाही आहे. मला सांगा हे आर म्हणजे काय, तर आर म्हणजे एनी अल्काइल ग्रुप. आर म्हणजे काय, एनी अल्काइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल समजा मी इथे आर म्हणजे अल्काइल ग्रुप घेतला कोणता, CH3. तर काय तर सांगा स्ट्रक्चर CH3C डबल बॉन्ड OCl. याचं जे कॉमन नेम आहे ते कॉमन नेम आहे ॲसिटिल क्लोराईड. याचं कॉमन नेम काय सांगा, ॲसिटिल क्लोराईड. IUPAC नेम काय सांगा, 1 2 2 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे काय येणार इथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE. त्यानंतर हे ई रिमूव्ह करा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं, C डबल बॉन्ड OCl. हा फंक्शन ग्रुप जर असेल तर आपण सफिक्स काय लिहितो OYL क्लोराईड. ओके, दिस इज कॉल्ड इथेनॉइल क्लोराईड. IUPAC नेम. याचं आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोलायसिस करायचं आहे H2O. एकदम इझी आहे. यातला H घ्या आणि यातला Cl घ्या, काय तयार होईल HCl तयार होईल. प्लस शिल्लक काय राहिलं इथं CH3C डबल बॉन्ड O. इथे काय शिल्लक राहिलं सांगा OH. हा Cl जाईल त्या ठिकाणी काय अटॅच होईल, यातला OH अटॅच होईल. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. याचं IUPAC नेम आहे इथेनॉइक ॲसिड. एकदम इझी मेथड आहे. ॲसिटिल क्लोराईड ऑन हायड्रोलायसिस गिव्स इथेनॉइक ॲसिड. ॲसिटिल क्लोराईड ऑन हायड्रोलायसिस गिव्स ॲसिटिक ॲसिड गिव्स इथेनॉइक ॲसिड. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर पहा एक्झाम्पल सेकंड CH3CH2C डबल बॉन्ड OCl. काय IUPAC नेम लिहिता येईल, पुढे ANE ए रिमूव्ह करा त्या ठिकाणी लिहा OYL क्लोराईड, प्रोपॅनॉइल क्लोराईड प्लस वॉटर H2O गिव्स. सांग काय तर एकदम इझी आहे. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला, HCl रिमूव्ह झाला. प्लस शिल्लक करायला सांगा CH2CH2C डबल बॉन्ड O. ओके, यातला OH अटॅच करा Cला, ह्या Cला OH. 3 कार्बन ॲटम असणारा ॲसिड तयार झाला. दिस इज कॉल्ड प्रोपॅनॉइक ॲसिड. प्रोपॅनॉइल क्लोराईड ऑन हायड्रोलायसिस गिव्स प्रोपॅनॉइक ॲसिड. तुम्ही इथे आर म्हणजे कोणता घेऊ शकता, इथे आपण आर म्हणजे मिथाइल ग्रुप घेतला, इथे आर म्हणजे आपण इथाइल ग्रुप घेतला. तुम्ही कोणताही घेऊ शकता. आर आपला कोणताही असू द्या, फक्त काय होतं हा Cl जातो आणि त्या ठिकाणी OH अटॅच होतो. बस एवढंच फक्त आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. घ्यायचा स्क्रीनशॉट. 6 नंबर मेथड आहे फ्रॉम ॲसिड अनहायड्रेट बाय हायड्रोलायसिस. ॲसिड अनहायड्रेट हा सुद्धा ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. ॲसिड अनहायड्रेट हा सुद्धा एक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. जर आपण ॲसिड अनहायड्रेटचं हायड्रोलायसिस केलं तर काय तयार होतो, कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार होतो. पहा ॲसिड अनहायड्रेटचं जनरल फॉर्म्युला काय पहा, जनरल स्ट्रक्चर काय पहा. आपल्याला माहिती आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड आपण जनरली कसं लिहितो RC डबल बॉन्ड OH. ओके, हा OH काढायचा आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचा OC डबल बॉन्ड OR अटॅच करायचा. अँड दिस इज कॉल्ड ॲसिड अनहायड्रेट. ॲसिड हा काय आहे, ॲसिड अनहायड्रेट. हे आर आणि हा जो आर आहे तो सेम असू शकतो किंवा डिफरंट असू शकतो. याचा आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोलायसिस करायचं आहे. म्हणजेच आपल्याला कशाची ॲडिशन करायची आहे, तर वॉटरची ॲडिशन आपल्याला करायची आहे. वॉटरची ॲडिशन करायची आहे. एकदम इझी आहे. पहा याच्यामध्ये काय करायचं पहा, हा नीट लक्षात एकतर हा बॉन्ड ब्रेक करायचा किंवा हा बॉन्ड ब्रेक करायचा. म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला काय आहेत, हे म्हणजे ऑक्सिजन आणि ह्या कार्बोनिल कार्बनमध्ये काय आहे, बॉन्ड आहे. एकतर हा ब्रेक करा किंवा हा ब्रेक करा. समजा आपण हा ब्रेक केला तर यातला काय घ्यायचा, हा H. नीट लक्षात पहा काय तयार झालं सांगा. याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये काय आहे, R आहे, पुढे C डबल बॉन्ड O आहे, हा O आहे आणि ह्या Oला काय अटॅच करायचा, हा H अटॅच करायचा. पहा काय तयार होईल RC डबल बॉन्ड O. ओके, आता ह्या Oला फक्त हा H अटॅच करा. हा H आपण अटॅच केला, हा तयार झाला कार्बॉक्झिलिक ॲसिड. येथे सर्वांच्या लक्षात. आता नीट लक्षात आहे शिल्लक काय राहिलं इथं RC डबल बॉन्ड OH. ओके, जर समजा आपण इथं R डॅश केलं तर एखादं सांगा हा R' डबल बॉन्ड OH. समजते सर्वांना. पुढे RC डबल बॉन्ड O आणि त्याला पुढे काय अटॅच करायचा, हा OH. म्हणजे काय तयार झालं सांगा RC डबल बॉन्ड OH. म्हणजे कार्बोक्झिलिक ॲसिडचे किती मॉलिक्यूल तयार झाले, तर कार्बोक्झिलिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार झाले.
जर आर आणि आर डॅश जर सेम असतील तर आपल्याला काय मिळतील, हे दोन्ही कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला सेम मिळतील. जर आर आणि आर डॅश जर डिफरंट असतील तर आपल्याला डिफरंट कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतील. एकदम इझी आहे ना. याच्यामध्ये सेंटेन्स आपण काय लिहू शकतो, ॲसिड अनहायड्राइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड्स. हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर फॉर्म, 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर फॉर्म. समजलं सर्वांना. त्यानंतर आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा फर्स्ट एक्झाम्पल, समजा आर आणि आर डॅश म्हणजे आपण मिथाइल ग्रुप घेऊया तर काय तयार होईल पहा, CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. मला सांगितले आर आणि आर डॅश कसे सेमच आहेत ना, आर पण मिथाइल ग्रुप आहे आणि आर डॅश पण मिथाइल ग्रुप आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिक अनहायड्राइड. नाव लक्षात कॉमन नेम ॲज वेल ॲज IUPAC नेम. ॲसिटिक अनहायड्राइड, दिस इज कॉल्ड ॲसिटिक अनहायड्राइड. पहा ॲसिडिक अनहायड्रेटचं IUPAC नेम काय पहा, अनहायड्रेटचं IUPAC नेम 11मध्ये आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इथेनॉइक, इथेनॉइक कसं आलं पहा, दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन. किती कार्बन आहेत, 2. म्हणजे काय आलं इथ, पुढे काय ANE, ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी OIC म्हणजे काय झालं इथेनॉइक आणि पुढे अनहायड्राइड. दिस इज इथेनॉइक अनहायड्राइड, IUPAC नेम आहे. प्लस काय करायचं, वॉटर HOH, हायड्रोलायसिस करायचं ना आपल्याला, आपण काय केलं, वॉटर यूज केलं. हायड्रोलायसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. काय रिमूव्ह होणार पहा, रिमूव्ह न होणार, याच्यामध्ये काय तयार होणार पहा, हा CH3 C डबल बॉन्ड O, हा O आणि हा H, म्हणजेच काय तयार झाला, CH3 C डबल बॉन्ड O OH. दिस इज ॲसिटिक ॲसिड. ओके. आता मला सांग, जो दुसरा ॲसिड राहिला आहे तो कोणता आहे, CH3 C डबल बॉन्ड O OH, म्हणजे दुसरा पण काय तोच आहे ना. मग आपण असं लिहू शकतो ट्वाईस, दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड, दिस इज कॉल्ड इथेनॉइक ॲसिड. ओके, एकदम इझी आहे. पहा स्टेटमेंट आपण काय लिहू शकतो, इथेनॉइक अनहायड्राइड और ॲसिटिक अनहायड्राइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स इथेनॉइक ॲसिड. एकदम इझी आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये सेकंड आहे, पहा सेकंड बेन्झिन रिंग. आरच्या ऐवजी आपण काय घेतला तर इथं आरच्या ऐवजी बेन्झिन रिंग, पुढे काय C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O, परत पुढे आपण इथं अटॅच करूया बेन्झिन रिंग. दिस इज कॉल्ड बेन्झोइक अनहायड्राइड. याला काय म्हणायचं, बेन्झोइक अनहायड्राइड. बेन्झोइक अनहायड्राइड ऑन हायड्रोलायसिस HOH. सांग काय तयार होते, एकदम इझी आहे. पहा काय तयार झाला, बेन्झिन रिंग, C डबल बॉन्ड O, हा O आणि ह्या ओला काय अटॅच करायचा H. पहा ही बेन्झिन रिंग, पुढे C डबल बॉन्ड O आणि त्याला हा H. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. दुसरा पण तोच मॉलिक्युल आहे, त्यावेळी आपण हे असं लिहू शकतो 2. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. एकदम इझी आहे. बेन्झोइक अनहायड्राइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स बेन्झोइक ॲसिड. एकदम इझी आहे. ॲसिटिक अनहायड्राइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स ॲसिटिक ॲसिड. बेन्झोइक अनहायड्राइड ऑन हायड्रोलायसिस गिव्स बेन्झोइक ॲसिड. घ्यायचा स्क्रीनशॉट. पहा 7 नंबर मेथड आहे फ्रॉम इस्टर्स बाय हायड्रोलायसिस. आता आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन कशापासून करायचं आहे, तर इस्टरपासून करायचं आहे. आणि इस्टर हा सुद्धा एक ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे. हायड्रोलायसिस आहे म्हणजे परत ॲडिशन ऑफ वॉटर आहे. आता इस्टरचं हायड्रोलायसिस करताना आपण ॲसिड पण यूज करू शकतो किंवा इथं याच्यामध्ये आपण अल्कली पण यूज करू शकतो. जर ॲसिड यूज केलं तर त्याला म्हणायचं ॲसिड हायड्रोलायसिस. जर तुम्ही अल्कली यूज केलं तर त्याला म्हणायचं अल्कलाइन हायड्रोलायसिस. म्हणजे आपल्याला इस्टरचं हायड्रोलायसिस दोन्ही प्रकारे करता येतं. दोन्ही प्रकारे म्हणजे कोणतं, ॲसिड हायड्रोलायसिस ॲज वेल ॲज अल्कलाइन हायड्रोलायसिस. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट कॅपिटल A पाहूया, ॲसिड हायड्रोलायसिस. फर्स्ट आपण पाहूया ॲसिड हायड्रोलायसिस. ॲसिड हायड्रोलायसिस, इस्टरचं ॲसिड हायड्रोलायसिस. मला सांगा इस्टर आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो. इस्टर आपल्याला माहिती आहे कार्बोक्सिलिक ॲसिड कसं लिहितो आपण, RC डबल बॉन्ड OH. ओके. आता फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, हा OH रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचा, OR अटॅच करायचा आहे. दोन्ही ठिकाणी R आहे, एका ठिकाणी आपण R डॅश करूया. पहा काय केलं आपण, OH काढला ॲसिडमधला, त्या ठिकाणी OR दिला आहे. अँड दिस इज कॉल्ड इस्टर. याचं आपल्याला काय करायचं आहे सांगा, ॲसिड हायड्रोलायसिस करायचं आहे म्हणजेच ॲडिशन ऑफ वॉटर. दिस इज वॉटर.
in presence of acid for example HCl. दिस रिएक्शन इज रिव्हर्सिबल रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. येतं सर्वांच्या लक्षात. आता पहा एकदम इझी आहे. होणार काय पहा, हा आर डॅश आणि हा ओ काय करायचं नीट लक्ष द्या. हा बॉन्ड नेहमी ब्रेक करायचा. कोणता? कार्बोनिल ग्रुप आणि ऑक्सिजन. इस्टरमध्ये काय कार्बोनिल ग्रुप आणि ऑक्सिजनमध्ये हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड नेहमी ब्रेक करायचा जेव्हा तुम्हाला इस्टरचं हायड्रोलायसिस करायचं असतं तेव्हा. म्हणजे काय होणार पहा, हा ओ आर डॅश आणि वॉटरमधला हा एच. सांग ह्या ब्रॅकेटमध्ये काय आहे तर आर डॅश आहे, हा ओ आहे, आर डॅश ओ आणि ह्या ओला काय अटॅच करायचा हा एच. म्हणजे कोणतं कंपाऊंड तयार होईल सांगा? आर डॅश ओ एच तयार होईल. आणि आर डॅश ओ एच म्हणजेच काय सांगा? दिस इज अल्कोहोल. काय तयार झाला? अल्कोहोल तयार झाला. शिल्लक काय राहिलं पहा, शिल्लक काय राहिलं? आर सी डबल बॉन्ड ओ आणि हा ओ एच. इथून सर्वांच्या लक्षात आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच अँड दिस इज कॉल्ड कार्बोक्झिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड कार्बोक्झिलिक ॲसिड. एकदम इझी मेथड आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, एस्टरचं हायड्रोलायसिस करायचं आहे बाय युझिंग ॲसिड अँड दिस इज कॉल्ड ॲसिड हायड्रोलायसिस. एकदम इझी आहे. एस्टर ऑन ॲसिडिक हायड्रोलायसिस. एस्टर ऑन ॲसिडिक हायड्रोलायसिस गिव्स कार्बोक्झिलिक ॲसिड अँड अल्कोहोल. दिस इज रिव्हर्सिबल रिएक्शन. त्यानंतर पहा हे आर आणि आर डॅश आपण सेम घेऊ शकतो किंवा डिफरंट पण आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल समजा आपण आर म्हणजे CH3 घेतला तर काय तयार होईल? CH3 C डबल बॉन्ड O O आणि ते आर डॅश पण आपण काय करूया CH3 घेऊया CH3. हा तयार झाला इस्टर. ह्या इस्टरचं फर्स्ट आपण काय लिहूया? कॉमन नेम. कॉमन नेम लिहिताना काय करायचं, ह्या ऑक्सिजनला जो अल्काइल ग्रुप अटॅच आहे त्याचं नाव फर्स्ट लिहायचं. कोणतं आहे? CH3 म्हणजे मिथाईल. आणि राहिलेलं जे स्ट्रक्चर आहे CH3 C डबल बॉन्ड O O दिस इज कॉल्ड ॲसिटेट. याचं IUPAC नेम आपण लिहूया. ओला जो अल्काइल ग्रुप अटॅच आहे त्याचं नाव फर्स्ट लिहायचं मिथाईल. त्यानंतर कार्बन टर्म किती आहेत? 2. ह्या साईडला पाहता ऑक्सिजनच्या ह्या साईडला कार्बन टर्म किती आहेत? 2 असतं तर काय लिहितो आपण? इथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणून ANE हे ए रिमूव्ह करायचं. आणि इस्टर आहे, हा इस्टर असेल तर सफिक्स आपण काय लिहितो? OATE. दिस इज IUPAC नेम मिथाईल इथेनॉइड. याचं आपल्याला काय करायचं आहे? हायड्रोलायसिस करायचं आहे HOH. कोणतं हायड्रोलायसिस आहे हे? ॲसिड हायड्रोलायसिस. कारण आपण याच्यामध्ये काय यूज केलं आहे? ॲसिड यूज केलं आहे. समजतं ना सर्वांना? एकदम इझी आहे. सांगा कोणता बॉन्ड ब्रेक करायचा? जसं इथं बॉक्स केलं तसं इथं बॉक्स करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सांग ह्या ब्रॅकेटमध्ये एक अल्कोहोल आहे तो कोणता आहे तर CH3OH आहे. CH3OH म्हणजेच काय तर मिथाईल अल्कोहोल म्हणजेच मिथेनॉल. शिल्लक करायला पाहिजे CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH. नीट लक्षात काय शिल्लक राहिलं? CH3 C डबल बॉन्ड O OH शिल्लक राहिलं. अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड किंवा याचा IUPAC नेम आपण काय लिहू शकतो? इथेनॉइक ॲसिड. एकदम इझी आहे. मिथाईल इथेनॉइट ऑन ॲसिड हायड्रोलायसिस गिव्ह इथेनॉइक ॲसिड. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. एकदम इझी आहे. पहा त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 C डबल बॉन्ड O O C2H5. सांग याचं कॉमन नेम काय असेल? ओला काय अटॅच आहे? C2H5 म्हणजे इथाईल. 1 2 3 3 कार्बन टर्म आहेत म्हणजे प्रोपिओनेट. हे कॉमन नेम झालं. IUPAC नेम काय? ओला काय अटॅच आहे? C2H5 म्हणजेच इथाईल. पुढे बघा 1 2 3 म्हणजे प्रोपेनॉर. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE ए रिमूव्ह करा. त्या ठिकाणावर OATE. काय येणार? OATE इथाईल प्रोपॅनोएट ऑन ॲसिडिक हायड्रोलायसिस. एकदम इझी आहे. याचं तुम्हाला प्रोडक्ट लिहिता येतील. सांगा प्रोडक्ट काय लिहिले तुम्ही? हा बॉन्ड ब्रेक होईल, हा H. सांग काय तयार होणार? बॉक्समध्ये अल्कोहोल आहे कोणता? C2H5OH. ओके इथेनॉल. शिल्लक करायला पहा ॲसिड CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि पुढे हा OH. CH3 CH2 C डबल बॉन्ड O OH. नाव सांगा ह्या ॲसिडचं काय नाव आहे? इथे HCl राहिलं HCl. प्रोपॅनोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड प्रोपॅनोइक ॲसिड. एकदम इझी आहे ना? इथाईल प्रोपॅनोएट ऑन ॲसिड हायड्रोलायसिस गिव्स प्रोपॅनोइक ॲसिड. समजलं सर्वांना? तर ह्या 2 रिएक्शन तुम्ही नोट करा. मी तुम्हाला एक रिएक्शन देतो सॉल्व करण्यासाठी. केली रिएक्शन नोट? करा नोट. व्हिडिओ पॉज करा
आणि रिएक्शन लिहून घ्या. झालं. याच्यामध्ये मी थर्ड एक्झाम्पल तुम्हाला देतोय. त्या थर्ड एक्झाम्पलचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट तुम्ही लिहायचे आहेत. एक्झाम्पल थर्ड, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला अटॅच आहे सी डबल बॉन्ड ओ ओ सेटो H5. ओला काय अटॅच आहे सेटो H5 म्हणजेच इथाईल. ओला सेटो H5 अटॅच आहे म्हणजेच इथाईल ग्रुप अटॅच आहे इथाईल. आणि बेन्झीनला सी डबल बॉन्ड ओ ओ अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो बेन्झोएट. इथाईल बेन्झोएट प्लस HOH ॲसिड. ॲरोवरती काय येतं ॲसिड. सांग प्रोडक्ट कोणते तयार होतील. लिहिले का प्रोडक्ट सर्वांनी. एकदम इझी आहे. सांग या बॉक्समध्ये काय अल्कोहोल आहे सेटो H5O आणि हा H म्हणजेच काय तयार झाला हा सेटो H5OH इथेनॉल तयार झाला. प्लस शिल्लक काय राहिलं पहा बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे सी डबल बॉन्ड ओ आणि इथे अटॅच काय होईल पहा सी डबल बॉन्ड ओला पुढे काय अटॅच होणार हा OH. अँड दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. ओके. इथाइल बेन्झोएट ऑन ॲसिड हायड्रोलायसिस गिव्स बेन्झोइक ॲसिड. समजलं सर्वांना. नोट करा हे. आत्ता आपण करतोय इस्टरचं अल्कलाइन हायड्रोलायसिस. आता आपण काय केलं इस्टरचं ॲसिड हायड्रोलायसिस केलं. आता आपण काय करतोय इस्टरचं अल्कलाइन हायड्रोलायसिस करतोय. अल्कलाइन हायड्रोलायसिस म्हणजे काय तर आपण याच्यामध्ये काय यूज करतोय अल्कली यूज करतोय ALKALI अल्कली यूज करतोय. म्हणजे आपण याच्यामध्ये NaOH किंवा KOH आपण यूज करू शकतो. इस्टर आपण जनरली कसं लिहितो RC डबल बॉन्ड OR डॅश. ओके. दिस इज इस्टर. इस्टरमध्ये फर्स्ट कशी ॲडिशन करायची रिॲक्शन कशासोबत करायची एकतर NaOH यूज करायचा किंवा NaOH किंवा KOH यूज करायचा. NaOH मी असं लिहिलं आहे. रिएक्शन का होणार एकदम इझी आहे. कोणता बॉन्ड ब्रेक करायचा हा बॉन्ड ब्रेक करायचा आहे. काय रिमूव्ह होणार नीट लक्षात. हा काय आपण यूज केला आहे अल्कली यूज केला ना. हा दिस इज अल्कली. कोणता अल्कली NaOH. होणार काय हा बॉन्ड ब्रेक होणार हा R डॅश हा O आणि हा H. सांग काय रिमूव्ह होणार ब्रॅकेटमध्ये काय सांगा R डॅश OH आहे. R डॅश OH म्हणजेच काय हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल. शिल्लक करायला पहा RC डबल बॉन्ड O पुढे हा ONA. ओके. RC डबल बॉन्ड ONA इथे काय असणार O मायनस Na प्लस. काय तयार झालं फर्स्ट सांगा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड तयार झालं. समजतं ना सर्वांना. जर आपण इस्टरमध्ये फर्स्ट अल्कली यूज केलं तर काय तयार होतो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि नंतर मी याचं काय करायचं ॲसिडिफिकेशन करायचं हायड्रोलायसिस करायचं. म्हणजेच पहा याचे रिएक्शन परत हे तर ना सर्वांच्या लक्षात. आता मी इथे जो अल्कोहोल आहे ना तो अल्कोहोल मी इथे लिहित नाही आहे. फक्त काय करूया आपण सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड लिहूया. RC डबल बॉन्ड ONA. ओके. O मायनस Na प्लस. दिस इज सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. याच्यानंतर काय करू आपण हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस करताना काय करतो आपण वॉटरचे ॲडिशन करतो. काय होणार सांगा इथे OH मायनस आहे इथे H प्लस आहे. रिमूव्ह करणार हा Na प्लस आणि हा OH मायनस NaOH रिमूव्ह होणार. NaOH रिमूव्ह झाल्यानंतर होणार काय पहा RC डबल बॉन्ड O मायनस आणि हा H प्लस म्हणजेच काय तयार होणार RC डबल बॉन्ड OH अँड दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. एकदम इझी आहे. इस्टर ऑन रिएक्शन विथ अल्कली फॉर एक्झाम्पल NaOH to gives sodium salt of carboxylic acid which on hydrolysis gives कार्बॉक्झिलिक ॲसिड. इथे मला सांगा R म्हणजे आपण काय घेऊ शकतो R म्हणजे एनी अल्काइल ग्रुप आपण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट CH3 C डबल बॉन्ड O CH3. सांग आत्ताच आपण याचं नाव लिहिलं होतं. आता मी तर कॉमन नेम लिहित नाही आहे मिथाइल ॲसिटेट. याचं कॉमन नेम काय मिथाइल ॲसिटेट. मी फक्त इथं IPS नेम लिहितो मिथाइल इथॅनोएट प्लस रिएक्शन कशासोबत होणार फर्स्ट NaOH. हा NaOH आपण कसं लिहिणार OH Na. ओके.
सांग काय तयार होणार, हा CH3 हा O आणि हा H, येते सर्वांच्या लक्षात CH3O आणि हा H, CH3OH रिमूव्ह होणार, शिल्लक काय राहिलं इथं CH3 डबल बॉन्ड O, पुढे ह्या C डबल बॉन्ड O ला पुढे काय अटॅच होणार ONA O मायनस Na प्लस, अँड दिस इज कॉल्ड सोडियम ॲसिटेट. नंतर काय करतो आपण इथं हायड्रोलायसिस करतो. हायड्रोलायसिस म्हणजेच ॲडिशन ऑफ वॉटर. ॲसिड तुम्हाला कोणता मिळेल, तो आपला मेन प्रॉडक्ट असेल. हा Na प्लस आणि हा OH मायनस, NaOH रिमूव्ह होणार, शिल्लक काय राहिलं मग इथं CH3 पुढे C डबल बॉन्ड OH, अँड दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. याचा IPS नेम काय सांगा, इथॅनॉइक ॲसिड. ओके, एकदम इझी आहे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, हे समजलं सर्वांना, मिथाइल इथॅनोएट ऑन रिएक्शन विथ NaOH टू गिव्ह फर्स्ट सोडियम ॲसिटेट विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ह इथॅनॉइक ॲसिड. ओके, त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, ही रिएक्शन तुम्ही कंप्लीट करायचे आहे. CH3 CH2 C डबल बॉन्ड O C2 H5. इथं आपण फर्स्ट काय करतो आहे, NaOH सोबत रिएक्शन करतो आहे. इथे काय तयार होईल ते तुम्ही लिहा. नंतर याची रिएक्शन वॉटरसोबत करा HOH. त्यानंतर इथे ॲसिड कोणता मिळेल तो तुम्ही लिहा. समजलं सर ना, ए लिहिता नोट करा. हे 1 नंबर मेथड आहे फ्रॉम ग्रेगनार्ड रिएजंट. कार्बोक्सिलिक ॲसिडचं प्रिपरेशन आपल्याला ग्रेगनार्ड रिएजंटपासून करायचं आहे. ग्रेगनार्ड रिएजंट आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, RMgX. कसं रिप्रेझेंट करतो, RMgX. तर हे R म्हणजे काय, एनी अल्काइल ऑर आरायल ग्रुप. इथे R म्हणजे ॲलिफॅटिक म्हणजे अल्काइल ग्रुप असू शकतो किंवा ॲरोमॅटिक रिंग पण असू शकते. आपल्याला माहिती आहे R कसा आहे, निगेटिव्हली चार्ज, आणि हा जो Mgx आहे तो कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज. ओके, R वरती निगेटिव्ह चार्ज आहे, Mg वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय करायचं, ग्रेगनार्ड रिएजंटची रिएक्शन ड्राय आईस सोबत करायची. कशासोबत, ड्राय आईस. एकदम इझी आहे. ड्राय आईस म्हणजे काय पहा, CO2. दिस इज कॉल्ड ड्राय आईस. ड्राय आईस म्हणजेच काय, तर सॉलिड CO2 इज कॉल्ड ड्राय आईस. नीट लक्षात ठेवा. तर ड्राय आईस म्हणजेच काय, तर ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2. लक्षात आलं, सॉलिड CO2 इज कॉल्ड ड्राय आईस. हा जो CO2 आहे तो अजून आपण असा लिहू शकतो, C डबल बॉन्ड O. ओके, हा CO2 आपण असा लिहू शकतो. प्लस रिएक्शन कशासोबत करायचे आहे, ग्रेगनार्ड रिएजंट. आधी आपण जनरल रिएक्शन लिहितोय RMgX. R मायनस आहे, Mg प्लस आहे. ओके, हा कार्बोनेटम कसा आहे, तर हा कार्बोनेटम पॉझिटिव्हली चार्ज आहे. येत्या सर्वांच्या लक्षात, हा कार्बोनेटम कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज, आणि ऑक्सिजन कसा आहे, निगेटिव्हली चार्ज. त्यामुळे काय होणार, हा जो R मायनस आहे तो R मायनस पॉझिटिव्हली चार्ज कार्बोनेटमवरती अटॅक करेल, कारण हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. त्यामुळे काय होणार, ह्या पाय बॉन्डमधले कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो, सिग्मा बॉन्ड. एक बॉन्ड कोणता असतो, पाय बॉन्ड. पाय बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांना आपण म्हणतो पाय इलेक्ट्रॉन. हे पाय इलेक्ट्रॉन करतात, मग ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतात. ही रिएक्शन करतो आपण इन प्रेझेन्स ऑफ इथर. काय तयार होईल बरं, ह्या आरनं ह्या सीवरती अटॅक केला आहे, म्हणजे सी ह्या सेला काय अटॅच होणार, हा आर अटॅच होणार. कोणता, हा आर. पुढे सी आणि ओमध्ये हा डबल बॉन्ड ॲज इट इज. ओके, सी डबल बॉन्ड O. त्यानंतर ह्या सीमध्ये आणि ह्या ओमध्ये कोणता बॉन्ड राहणार, सिंगल बॉन्ड O. ओके, सिंगल बॉन्ड. ओवरती चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज आला. हा O मायनस आणि हा Mg प्लस एक्स. काय तयार होईल, OMgX तयार होईल. अँड दिस इज कॉम्प्लेक्स. नंतर काय करायचं, याचं हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस म्हणजेच काय, तर ॲडिशन ऑफ वॉटर, H2O, ॲडिशन ऑफ वॉटर. पहा काय तयार होणार, एकदम इझी आहे. हा OMgX आणि हा वॉटरमधला H. काय तयार झालं इथं पहा, तर इथे तयार झालं Mgला काय अटॅच आहे, X, आणि आता काय अटॅच होईल, OH. हा O आणि हा H काय तयार होईल, OH तयार होईल. शिल्लक करायला, तर शिल्लक करायला आपला मेन कंपाऊंड RC डबल बॉन्ड O, आणि त्याला पुढे अटॅच OH. ओके, तर हा तयार झाला आपला मेन कंपाऊंड कार्बोक्सिलिक ॲसिड, आणि हा बाय प्रॉडक्ट MgXOH. एकदम इझी आहे. ग्रेगनार्ड रिएजंट रिएक्ट्स विथ ड्राय आईस इन इथर टू गिव्ह फर्स्ट कॉम्प्लेक्स विच ऑन हायड्रोलायसिस गिव्ह कार्बोक्सिलिक ॲसिड. समजले सर्वांना. आता नीट लक्ष. जर या आरमध्ये N एवढे कार्बोनेटम असतील, आरमध्ये
एन एवढे जर कार्बन ॲटम असतील, आर म्हणजे कोणता, ग्रिग्नार्ड रिजनचा आर, काय सांगतो मी, ग्रिग्नार्ड रिजनचा आर, जर या आरमध्ये एन एवढे कार्बन ॲटम असतील तर ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये N+1 कार्बोक्सिलिक ॲसिड असतील. आता हा जो एक कार्बन ॲटम एक्स्ट्रा आला आहे ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये, तो आला कुठून, तर तो आला कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे ड्राय आईसचा हा कार्बन ॲटम एक्स्ट्रा आला. म्हणजे लक्षात आला, जर या आरमध्ये एन एवढे कार्बन ॲटम असतील तर या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये N+1 कार्बोक्सिलिक ॲसिड असेल. ओके, त्यानंतर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा, आपण फर्स्ट काय करूया, ड्राय आईस घेऊया. ड्राय आईस म्हणजे C+O, C+O, दिस इज ड्राय आईस. ओके, प्लस आर म्हणजे काय, एनी अल्काइल ग्रुप CH3MgCl किंवा CH3MgBr काय घेऊ शकतो आपण इथं, इन प्रेझेन्स ऑफ इथर, इन प्रेझेन्स ऑफ इथर काय तयार होईल, हा CH3 मायनस आहे, हा Mg प्लस आहे, हा CH3 मायनस याच्यावरती अटॅक करेल, ह्या सीवरती हे दोन pi इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील. काय तयार होईल, CH3 पुढे C, ह्या CH3नं C वरती अटॅक केला आहे म्हणजे हा CH3 ह्या C ला अटॅच होणार. पुढे हा डबल बॉन्ड O ॲज इट इज, इतरांना सिंगल बॉन्ड OMgCl. ओके, हा तयार झाला कॉम्प्लेक्स. प्लस हायड्रोलायसिस करायचं आहे HOH, काय रिमूव्ह होणार आता इथे, OMgCl आणि हा H, जसं इथे केलं ना तसंच इथं पण आहे. समजले सर्वांना. पुढे काय रिमूव्ह झालं हे, MgClOH, MgClOH, Mgला काय अटॅच आहे Cl, आता Mgला काय अटॅच होईल, Mgला ऑलरेडीच O अटॅच आहे प्लस हा H म्हणजे OH. ओके, शेलला करायला पाहिजे CH3 C डबल बॉन्ड O OH, CH3 C डबल बॉन्ड O OH, दिस इज इथॅनॉइक ॲसिड, दिस इज इथॅनॉइक ॲसिड. कोणता ग्रिग्नार्ड रिजन आपण यूज केला, तर मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड हा आपण यूज केला आहे. ओके, मला सांग ह्या मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये म्हणजे ग्रिग्नार्ड रिजनमध्ये कार्बन ॲटम किती आहेत, एकच कार्बन ॲटम आहे ना, 1 कार्बन ॲटम. ओके, 1 कार्बन ॲटम. इथेनॉइक ॲसिडमध्ये म्हणजे ह्या ग्रिग्नार्ड रिजनपासून जो ॲसिड तयार झाला त्या ॲसिडमध्ये कार्बन ॲटम किती आहेत, 2 कार्बन ॲटम आहेत, 1 2. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेवढे कार्बन ॲटम ह्या आरमध्ये असतील त्याच्यापेक्षा 1 कार्बन ॲटम जास्त असणार तुम्हाला ॲसिड मिळणार. इथे पहा 1 कार्बन ॲटम असणारा ग्रिग्नार्ड रिजन आहे तर तुम्हाला 2 कार्बन ॲटम असणारा ॲसिड मिळाला. म्हणजे काय करायचं, जेवढे कार्बन ॲटम इथे त्याच्यापेक्षा 1 कार्बन ॲटम ॲसिडमध्ये जास्त असणार आहे. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड reacts with dry ice in presence of ether to give first complex which on hydrolysis gives ethanoic acid. ओके, समजलं सर्वांना. त्यानंतर याच्यामध्ये पहा एक्झाम्पल सेकंड. आता एक्झाम्पल सेकंड नीट लक्ष द्या. एक्झाम्पल सेकंड काय पहा, आता मी इथं काय केलं, फक्त मी काय केलं इथं ब्रोमोबेन्झीन घेतला. हा ग्रिग्नार्ड रिजन आहे का, नाही आहे, हा ग्रिग्नार्ड रिजन नाही आहे, पण ग्रिग्नार्ड रिजन आपण तयार करू शकतो. कसं तयार करणार सांगा, ग्रिग्नार्ड रिजनची रेशन ह्या आर हॅलाइडची रेशन करायची Mg मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. काय तयार होईल, हे आपण पाठ्यामध्ये पाहिलं ना, प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नार्ड रिजन. ह्या बेन्झिनमध्ये आणि ह्या बीआरमध्ये हा Mg ॲड करा म्हणजे काय तयार होणार, पहा काय तयार होणार, बेन्झिन रिंग, पुढे हा Mg आणि Mgला अटॅच Br. आता हा तयार झाला आपला ग्रिग्नार्ड रिजन. कोणता, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. त्यानंतर याची रेशन आपण करूया आता ड्राय आईससोबत. ड्राय आईस म्हणजे काय असतो, C डबल बॉन्ड O इन प्रेझेन्स ऑफ इथर. समजताना सर्वांना हे आपण काय लिहिलं, ड्राय आईस लिहिलं. हा आपला काय ग्रिग्नार्ड रिजन आहे. पहा Mg ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि ह्या Mgवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहा हा C काय करेल, हा C करेल ह्या C वरती अटॅक, हे 2 pi इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, O मायनस तयार होईल, इथे बॉन्ड राहील सिंगल. लक्षात येते सर्वांच्या. मग सांग काय तयार झालं इथं, हे बेन्झिन ॲज इट इज. ह्या Cनं ह्या C वरती अटॅक केला आहे म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होईल, बॉन्ड तयार होईल. हा तयार झाला सिंगल बॉन्ड तयार. पुढे हा C डबल बॉन्ड O ॲज इट इज. त्यानंतर C आणि Oमध्ये सिंगल बॉन्ड आणि ह्या Oला काय अटॅच होणार, MgBr. हा तयार झाला कॉम्प्लेक्स. नंतर काय करायचं याचा हायड्रोलायसिस HOH. सांगा काय तयार होईल, हा OMgBr आणि हा वॉटरमधला हा H.
काय तयार झाला हा MgBrOH MgBrOH प्लस. आता मला सांग मेन कंपाऊंड कोणता तयार झाला. बेंझरिंगला काय अटॅच आहे हा C डबल बॉन्ड O. बेंझरिंगला काय अटॅच आहे तर C डबल बॉन्ड O आणि पुढे काय अटॅच आहे पुढे अटॅच काय राहिला आता ह्या Cला हा OH म्हणजे काय तयार झाला हा बेन्झोइक ॲसिड. समजलं सर्वांना बेन्झोइक ॲसिड. आता नीटले शेड स्टार्टिंग कोणतं घेतलं तर आपण कंपाऊंड ब्रोमोबेन्झिन. हा Br रिमूव्ह झाला आणि त्या ठिकाणी COH ग्रुप अटॅच झाला आहे. म्हणजे तुम्हाला हॅलोजेनच्या ठिकाणी जर COOH ग्रुप आणायचा असेल हॅलोजेनच्या ठिकाणी जर तुम्हाला COH ग्रुप जर आणायचा असेल तर ही बेस्ट मेथड आहे. काय करायचं फर्स्ट काय करायचं दिस इज अरायल हॅलाइड. याची रिएक्शन करायची Mg मेटलसोबत इन प्रेझेन्स ऑफ इथर. तर फर्स्ट काय तयार होईल ग्रिग्नार्ड रिएजन तयार होईल. ग्रिग्नार्ड रिएजनची रिएक्शन नंतर करायची ड्राय आईसोबत काय तयार होईल कॉम्प्लेक्स तयार होईल आणि नंतर कॉम्प्लेक्सचा हायड्रोलाइसिस केल्यानंतर काय तयार होईल बेन्झोइक ॲसिड तयार होईल. म्हणजे काय झालं पहा हा Br गेला आणि त्या ठिकाणाला C डबल बॉन्ड OH. जर तुम्हाला कोणत्याही कंपाऊंडमध्ये हॅलोजेनच्या ठिकाणी जर तुम्हाला COH ग्रुप लावायचा असेल तर ही आहे बेस्ट मेथड. समजलं सर्वांना. तुम्हाला असंही क्वेश्चन विचारतील हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोइक ॲसिड फ्रॉम ब्रोमोबेन्झिन. ब्रोमोबेन्झिनपासून तुम्ही बेन्झोइक ॲसिड कसा प्रिपेअर कराल. 2 मार्काला क्वेश्चन थेरीमध्ये सुद्धा हा येऊ शकतो. समजलं सर्वांना नोट करा हे. आज आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 4 मेथड्स पाहिलेत. आज आपण पाहिलेली फर्स्ट मेथड होती फ्रॉम ॲसिड क्लोराईड. सेकंड मेथड होती फ्रॉम ॲसिड अनहायड्राइड. थर्ड मेथड होती फ्रॉम ईस्टर आणि 4 नंबर मेथड होती फ्रॉम ग्रिग्नार्ड रिजन. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे राहिलेल्या मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चर पाहूया. थँक्यू.